कुंडली कबरदा हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु लोटांगणे महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाळाम्मा आणि कसायास न करी धरी आस होईन उदास सर्व भावे मोक्षाम्मा घरी कामारी ये दासी होये सांगैशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठला
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण। हो यस कडविद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुणी आता विठला विठला विठला। घेईन मी जन्म याजसाठी देवा। तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी। महातपस्वी वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत लोटांगणे महाराज उर्फ गडबडे बाबा यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, असंच ना, चौथ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आज आपला सप्ताहाचा मला असं वाटते 6वा दिवस आहे, 6वा दिवस आहे। आणि लोटांगणे महाराजांचे जे शिष्य आहेत श्री हरिभक्तीपरायण गोलू महाराज उर्फ भोलू बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। या सबंध सप्ताहाला ज्यांचा आधार आहे, जे आधारस्तंभ आहेत, ते माजी राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांचा फार मोठा आधार आहे या सबंध कार्यक्रमाला। ज्यांनी या ठिकाणी हे भूमिदान दिलं आहे, या आश्रमासाठी, या मंदिरासाठी ज्यांनी आपली जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली, ते वैकुंठवासी विश्वनाथ नामदेव व्यवहारे पाटील काडेगाव व गंगा भागीरथीबाई विश्वनाथ व्यवहारे काडेगाव फाडेगाव ना, फाडेगाव। खरं म्हणजे यांच्या स्मरणार्थ म्हटलं तरी चालेल आता ना, खरं म्हणजे यांनीच दिलेली आहे, पण आता आपण असं म्हणू की यांच्या स्मरणार्थ ही शेती यांच्या हयातीमध्येच या आश्रमाला उपलब्ध झालेली आहे। खरं म्हणजे ज्यांचा आधार असेल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। ज्यांनी या आश्रमासाठी हे भूमिदान केलं असेल त्यांनाही सुद्धा अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो। आधार अत्यंत महत्त्वाचा असतो। लतेला आधार असला पाहिजे, स्त्रीला आधार असला पाहिजे आणि साधूला सुद्धा आधार असला पाहिजे। आधाराशिवाय ह्या 3 गोष्टी शोभत नसतात। हा, वनिता लता। एखादी लता असेल म्हणजे एखादी वेली असेल, त्याला जर एखाद्या मंडपाचा आधार भेटला ना तर मग शोभून दिसते। वनिता असेल, तिला सौभाग्याचा आधार असेल तर ती शोभून दिसते। आणि एखादा पंडित म्हणजे साधू असेल, त्याला जर एखाद्या श्रीमंताचा आधार असेल तर तो साधू सुद्धा शोभून दिसतो। म्हणून आधाराची गरज आहे। आणि म्हणून या कुटुंबाने, हे कुटुंब तसं पहिल्यापासून ठाकरे कुटुंब पारमार्थिक आहे। आमचे दामोदर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी त्यांच्या विद्यालयावर शिबिरसुद्धा घेतलं होतं, आम्ही गेलो होतो। आणि तुमचा अत्यंत समर्थ आधार या उत्सवाला आटणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। आधार अनेकदा दिला जातो, पण ज्याला गरज नाही त्याला दिला जातो। ज्याला गरज नाही त्याला जर तुम्ही आधार देत असाल तर तो आधार व्यर्थ जातो। मी मागेही बोललो की एखाद्या तरुणाच्या हातामध्ये जर काठी दिसत असेल तर माणूस त्याला घाबरतो, आणि एखाद्या म्हाताऱ्याच्या हातात जर काठी दिसत असेल तर माणूस म्हणतोय की ही आधारासाठी आहे। तरुणाच्या हातात असेल तर ती मारायसाठी आहे,
आणि म्हाताऱ्याच्या आधार असेल तर आधारासाठी आहे. म्हाताऱ्याच्या तरुणाच्या हातामध्ये काठी नसावी, असली तर ती म्हाताऱ्याच्या हातामध्ये असली पाहिजे. तो आधार आहे. आम्ही बोलत असतो की खऱ्या अर्थाने वृक्ष जर आपल्याला आधार देत असतो सावलीचा, फळाचा, पशु जर आपल्याला आधार देत असतील, दगड जर आपल्याला आधार देत असतील, तर माणसाने सुद्धा कोणाला तरी आधार देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. वृक्षाचा आपल्याला आधार आहे. पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा हा वृक्षाचा आधार आहे. तुम्ही त्याचे पानं तोडा, तुम्ही त्याचे फळं तोडा, तुम्ही तो वृक्ष तोडा, तो आधारासाठी आहे. तो म्हणतो तुम्हाला जर फळं लागत असतील तर तुम्ही खालून दगड मारा, मी तुम्हाला वरून फळ द्यायला तयार आहे. तुम्हाला तोरणं बनवायची असतील तर तुम्ही पानं तोडा, मला जखमा झाल्या तरी चालतील, मी तोरणासाठी पानं द्यायला तयार आहे. तुम्हाला झोपायचं असेल, थोडी विश्रांती करायची असेल तर माझ्याजवळ झोपा, मला तोडायला आले तरी अगोदर विश्रांती करा मग तोडा, मी तोडणाऱ्या माणसाला सुद्धा आधार देण्यासाठी आहे. आणि म्हणून खांडाव या घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्षते जैसा. माऊली वर्णन करतायत. वृक्ष आधारासाठी आहे, पशुसुद्धा आधारासाठी आहेत, दगडसुद्धा आधारासाठी आहे. आपण ज्या मार्गाने फिरतो ना ते दगडाचेच मार्ग आहेत. ज्या घरामध्ये आपण राहतो ना ते घरंसुद्धा दगडाचेच आहेत. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एखादं मंदिर बनवलं जात असेल ना ते सुद्धा दगडाचंच आहे. मूर्ती बनवल्या जाते असेल ते सुद्धा दगडाचीच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आधारासाठी असतील तर शास्त्र म्हणते आपण सुद्धा कोणाला तरी आधार देणं महत्त्वाचं असेल. कोणाला दिला पाहिजे? ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. जेवण कोणाला दिलं पाहिजे? ज्याच्या ईदपर्यंत जिलेबी आली त्याला दिलं पाहिजे. नाही, ज्याच्या ईदपर्यंत जिलेबी आली त्याला जेवण देऊ नका. ते सगळं जेवण बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. ज्याला गरज आहे त्याला जेवण द्या, तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. भुकेल्याशी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. भुकेल्याशी द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून. हो सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र अन्नदानाचं असं महत्त्व आहे रामभाऊ की उपाशी माणूस भिकारीच असतो, किती श्रीमंत असला तरी. बरोबर आहे ना? त्याला भूक लागली की तो भिकारीच असतो. जो भिकारी असेल त्याला दिलं पाहिजे, नाही का? हा भाव आहे. पण मला असं वाटेल की द्रव्य जरी द्यायचं असलं तरी ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. ज्याला गरज नाही त्याला देऊ नका. मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला दान द्यायचं असेल तर तुम्ही शिर्डीला द्या, शिर्डीला द्या. असं जर मी म्हटलं तर तिथं जाऊन तुमच्यासारखे तुमच्यापेक्षा जास्त कोट्याधीश लोक आहेत दान देणारे. मला असं म्हणावं लागेल तुम्हाला, तुम्हाला दान द्यायचं असेल तर लोटांगणे महाराजांच्या मंदिराला द्या. इथं गरज आहे, इथं तुमच्या दानाची गरज आहे. अरे दान नावासाठी नसते, दान लौकिकासाठी नसते, दान उद्धारासाठी असते. ते मोक्ष निधानाचे अंजन असं म्हणतायत माऊली. पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा अर्जुना तया नाव दान की जे मोक्ष निधानाचे अंजन. हो, मोक्षरूपी निधान पाहावं असं जर वाटत असेल ते अंजन आहे, अंजन. कारण पाताळी काय, आपल्याला जर धन पाहायचं असेल ना तर तो अगोदर माणूस पायाळू असला पाहिजे. दावी लकीर अंजन परिव्हावे लोचन पायाळाचे. आपल्या जमीनमधलं धन तुम्हाला दिसावं असं वाटत असेल ना तर त्याचा पहिले तो पायाळू असला पाहिजे आणि त्याला मग ते अंजन घातलं पाहिजे. त्या अंजनाचे सुद्धा काही महाराज आहेत, त्याला त्या घुबडचं फक लागते म्हणे, आहे ना, ते वटवाकुडचं फक लागते.
सगळं सांगत नाही तर काही माझ्याजवळ जेवतो. विठाला 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 विठाला. अत्यंत चांगला उत्सव या ठिकाणी सुरू आहे. या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. आमचे हरिभक्तीपरायण आमच्यावर प्रेम करणारे सुधाकर भाऊ आहेत. हातोल्याहून आलेले आमचे वल्लभराव आहेत. आणि मला असं वाटतंय की खुन्यामो नाही का, वाघागड इथले आमचे गिरीभाऊ बरोबर आहे. आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी मला उपस्थित दिसते. आणखी बरीचशी लोक आपण सगळेजण आहात. सगळ्यांची नावं काही मला माहीत नाही. मला वाटते आपली सेना आहे, रामसेना. अशा पद्धतीने आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. आता तुम्हाला जास्त वेळ मी घेणार नाही. फक्त 2 वाजेपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. बरोबर वेळेवर मी थांबणार आहे. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. माझ्याजवळ फक्त 1 तास आहे. आणि हा जो अभंग निवडला ना महाराज, आमचे पंढरीनाथ महाराज, खरं म्हणजे हा माझा पाठ नाही तरी निवडला मी. म्हणून तुम्हाला म्हटलं की जरा मागं पुढे कळवी होतील, तुम्ही पाहून घे जा. हा पहिल्याने अभंग आपण कीर्तनासाठी घेतला. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये एक शब्द आहे, घाली लोटांगण महाद्वारी विठाला विठाला विठाला. जीवनामध्ये ऐका, आपण चांगले चांगले कीर्तन ऐकत आलात. कीर्तन चांगलंच असते पण ते प्रेमाने ऐकायचं असते. पहा, जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची जर कोणची शरणागती असेल ना, कोणची साधना असेल ना, तर ती शरणागती साधना आहे. ज्ञान ही साधना आहे, कर्म ही साधना आहे, योग ही साधना आहे, यज्ञ ही साधना आहे, आणि एक शरणागती सुद्धा साधना आहे. ऐका, ज्ञान साधनेसाठी तुम्हाला काही सामुग्रीची गरज आहे. ज्ञान साधनेची सामुग्री आहे वैराग्य. वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्य हा विशेष वेगळा आहे महाराज. वैराग्याच्या गप्पा मारता येतात पण वैराग्य कठीण आहे. मला वाटते 2 गोष्टीचं नाटक जीवनामध्ये कशी जमत नसते. एक पैशाचं नाटक जमत नाही, एक वैराग्याचं नाटक जमत नाही. गप्पा आहेत, गप्पा खूप मारता येतात, ऐसा करेंगे वैसा करेंगे. 2 गोष्टी आणखी जमत नसतात बघा. 2 गोष्टी माणसाने, पर्वत पाहायचा असेल ना तर तो दुरूनच पाहायला पाहिजे. पर्वतो दुरस्तारम्य आणि युद्धस्य वार्तारम्य. मला असं वाटतं की दुरून पर्वत पाहिला की खूप चांगला दिसतो आपल्याला. काय झाडी आहे, काय मोठमोठे झाडं आहेत, काय हिरवागार आहे. पण तुम्ही जर आतमध्ये शिरलात ना तर त्यातलं काठिण्य तुम्हाला समजल्याशिवाय राहत नाही. म्हणून पर्वत माणसाने दुरूनच पाहावा. आणि युद्धाच्या फक्त गप्पा ऐकत मजा आहे, पण प्रत्यक्ष युद्ध करणं फार कठीण आहे. लक्षात ठेवा, गप्पा सोप्या असतात. आम्ही सांगत असतो की महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना विशालगडावर जाणं महत्त्वाचं होतं. महाराजांनी त्याच्या अगोदर 6 महिने अगोदर अफजलखान फाडला होता. तो अफजलखान महाराजांनी फाडला होता की जो अफजलखान लोखंडाच्या पहारीची सरी करणारा होता. अफजलखानाचा एक शिक्का होता ठाकरे भाऊ, भृशिखन आणि कुफ्रशिखन. मी मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक आहे असा त्याचा शिक्का होता. तो जेवढा शूर होता तेवढाच तो क्रूर होता. कपट आणि दगाबाजी ही त्याची नीती होती. उभा राहिला ना तर एखाद्या किल्ल्याच्या बुरुजासारखा भासत होता. जेवढा उभा होता तेवढाच तो आडवा होता. एका बसनेला 100 भाकरीचा मुर्दा पाडत होता. असा अफजलखान ज्या वेळेला महाराजांनी फाडला त्यावेळेला सगळा देश हादरला. आणि मग मात्र विजापूरकरांनी सिद्धी जोहर पाठवला. 42,000 सैन्य पाठवलं त्याच्यासोबत. 42,000 सैन्य आलं. महाराज त्यावेळेला पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला त्यांनी वेढा मारला आणि दात खाऊन आला होता. कारण अफजलखान फाडल्यानंतर माझ्या हाती जर तो भेटला तर माझं नाव किती मोठं होईल, एवढा मोठा पैलवान जर माझ्या हातात सापडला तर माझं नाव किती मोठं होईल, असं सिद्धी जोहरला वाटत होतं. 42,000 सैन्य आणलं होतं त्यांनी सोबत. अफजलखानाने 22,000 आणलं होतं. मी कशासाठी सांगतोय लक्षात ठेवा, मला पुढे त्याचा टप्पा सांगायचा आहे. 42,000 सैन्य घेऊन त्या ठिकाणी सिद्धी जोहर आला. वेढा मारला त्यांनी सगळ्या किल्ल्याला. पन्हाळगड कोल्हापूर जवळ आहे. तुम्ही पाहिला का रे पोरं?
पाहिला? हो, तुम्ही पाहिला. मी आताच कोल्हापूरलाच होतो, त्याच्यामुळे मी पाहिला. पाहण्यासारखा आहे गड तो. आणि वेळा तेवत होता. 6 महिने महाराजांनी वाट पाहिली. वेळा उठायला तयार नव्हता. आणि महाराजांनी ठरवलं की आता किल्ला सोडायचा, विशालगडावर इथून जायचं. पण सोडायचा कसा? सोडायचा कसा? पुढे तर वेळा आहे, वेळा तेवत आहे, सोडायचा कसा? म्हणून बाजी प्रभूवर सगळी जबाबदारी दिली. बाजी प्रभूने ती जबाबदारी स्वीकारली. ऐका पोरो, तुमच्यासाठी सांगतो मुद्दाम, तरुण पोरं दिसत आहेत म्हणून. बाजी प्रभूने ती जबाबदारी स्वीकारली आणि बाजी प्रभूने महाराजांना किल्ला सोडण्यासाठी भवानीला कौल मागून तारीख निवडली. तारीख होती 12 जुलै 1660, आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुवारचा दिवस होता. 2 पालख्या सजवल्या गेल्या. एका पालखीमध्ये महाराज बसले, एक पालखी रिकामी पाठीमागून चालत होती. रात्री 10 वाजता किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि वेळा आता जवळ येत चालला होता. वेळा आणखी जवळ आला, वेळा आणखी जवळ आला, वेळा आणखी जवळ आला आणि मावळ्यांचं पाऊल वेळ्यामध्ये पडलं. वरून धो 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 पाऊस पडत होता, तरी मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशालगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पडत होते, वेळा पाठीमागे पडत होता. आता एका जाडीतून डोळे चमकले. डोळे चमकल्यानंतर हे वाघाचे नाहीत, माणसाचे आहेत. जाडीतून चमकतात त्या अर्थी हे गुप्तचर असले पाहिजेत. आणि 2 पालख्या होत्या ना, त्यातली एक पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे ठरवून होतं हे सगळं. आपलं तर नंतर ठरते, हे सगळं ठरवून होतं. रिकाम्या पालखीमध्ये महाराजांसारखा दिसायला असणारा आणि महाराजांसारखाच पोशाख केलेला, त्याचं नाव काय होतं? शिवा न्हावी, शिवा काशीत. त्या शिवा काशीत त्या पालखीमध्ये बसला. ती पालखी तिथं थांबली. 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन पुढे पळत होते. असं म्हणतात तिथं गजापूर नावाचं गाव आहे. तिथे एक बाजी प्रभूला खिंड भेटली आणि पाठीमागून गनिम येतो असं कळालं. आणि बाजी प्रभूने ती पालखी त्या खिंडीमध्ये ठेवली आणि बाजी प्रभूने मुजरा केला, जावं महाराज आपण. नाही बाजी, मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत बाजी. नाही महाराज, तुम्ही गेलं पाहिजे महाराज. नाही बाजी, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. त्यावेळेला बाजी प्रभूने शपथ घेतली, महाराज भवानीला शपथ, भवानीची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही ऐकताय ना पण मी बोलतोय ते? भवानीची शपथ आहे तुम्हाला, तुम्ही जावं महाराज. त्यावेळेचं जे वाक्य आहे वल्लभराव, ते अजूनही प्रसिद्ध आहे, अजूनही प्रसिद्ध आहे. लाख मरावे महाराज, लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. महाराजांना मुजरा केला बाजी प्रभूने. तो मुजरा बाजी प्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा होता. माहित आहे तुम्हाला, ज्या गडावरून महाराज निघाले होते त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. जी खिंड अडवायची होती ते 3,000 सैन्य, 300 सैन्याने अडवायचं होतं. ज्या गडावर पोचायचं होतं तो गड आणखी 6 कोस राहिला होता. 4 तास तिथं, 4 कोस राहिला होता. 6 तास तिथं जाण्यासाठी लागणार होते. वरून धो धो पाऊस पडत होता. गुडघ्यापर्यंत पाय फसत होते. आणि बाजी प्रभूंनी मुजरा केला. महाराजांनी तो मुजरा स्वीकारला. महाराज निघाले. आणखी पुढचा आहे का, ज्या विशालगडावर महाराजांना पोचवायचं होतं ना, त्याला सुद्धा वेळा होता. तो मराठ्यांचा होता, तो सुरव्यांचा होता. सुरव्यांच्या तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या. महाराजांच्या मावळ्यांनी कड तयार केलं. मावळे फार महत्वाचे असतात महाराज, हे तुमचे मावळेच आहेत. मावळ्यांनी कड तयार केली. सगळ्यांच्या समशेर बाहेर पडल्या. महाराजांची भवानी सुद्धा बाहेर पडली भाऊ. आणि भवानीने महाराजांना मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोस्ट झाले. आणि त्यावेळेला तोफांच्या आवाजाने बाजी प्रभूला आवाज दिलाय, पोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी, तुमचे आशीर्वाद म्हणून पोचलोय बाजी. आम्ही तुमचे उपकार कधी विसरणार नाही बाजी. लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी आम्ही. आणि बाजी प्रभू सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते. ऐका लेको, जगण्यासाठी नाही मरण्यासाठी. माझा मित्र जगला असेल, माझा महाराष्ट्र जगला असेल, माझा राजा जगला असेल,
छत्रपती सारख्या राजाला जगवण्यासाठी बाजी प्रभू सारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. ऐकलंय ना तुम्ही हे सगळं? देशासाठी मरण आलं तरी चालेल, ते स्वीकारण्यासाठी त्या काळातले शिपाई होते. म्हणून हिंद विश्वराज्याची स्थापना झाली. लक्षात ठेवा. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. देव धर्मण देशापायी प्राण घेतला हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. मला हे सांगू द्या, ह्या युद्धाच्या गोष्टी ऐकायला चांगल्या आहेत, ऐकायला चांगलं. किती मस्त वाटलं तुम्हाला? किती चांगलं वाटलं? पण करणं चांगलं आहे, प्रमाण आहे त्याच्यासाठी. युद्धाच्या त्या गोष्टी ऐकताची सुख, त्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे, युद्धाच्या गोष्टी ऐकत असताना जरी खूप चांगलं वाटत असलं, युद्ध करणं फार कठीण असते महाराज. बघा, एक माणूस आहे ना, आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा, अशी तलवार कोणापुढे रे चोपदार? घरी तलवार कोणापुढे फिरवायची असते? हा, कोणापुढे? सांग सांग, आणखी सांग, माईक मध्ये सांग ना. कशी फिरवायची सांग? अशी फिरवायची. प्रॅक्टिस चांगली आहे, प्रॅक्टिस करून आला तू? झालंय ना? अशी तलवार फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकला पाहिजे, असा गोळा टाकला पाहिजे. ती म्हणायची माझ्या नाकापुढे कशाला, तिकडे मरा ना. तो म्हटलं तिकडे गेलो तर 25 मारले, इकडे गेलो तर 35 मारले. म्हणे मला चांगलं माहीत आहे, तुम्ही आता भोजन करा आणि विश्रांती करा. अपमान होतो तो, अपमान, त्याला अपमान, रोज अपमान सहन करील माणूस का? होत नाही का? खोटा बोल नको. तुला डोकं नाही असं म्हणत नाही का कोणी? म्हणजे मग काय काय अपमान आहे का? आरती आहे काय? हे का आरती आहे काय? डोकं नाही म्हणणं म्हणजे असं म्हणते का नाही कोणी? तुम्हाला काही अक्कल नाही म्हणून. ए बाबू, आम्हाला सांगू नको, हे काठी गिठी सगळं बाहेर आहे. हे आम्हाला दाग दाखवायसाठी आहे फक्त. घरात गेलं की म्या. ऐका, मला तत्व सांगायचं आहे, ऐका, मला तत्व सांगायचं आहे. तिकडे गेलो तर 35 मारले, तिकडे गेलो तर 25 मारले. म्हटलं चांगलं माहित आहे म्हणे, तुम्ही आता विश्रांती करा थोडी, खूप दमला दिसलाय तुम्ही. आणि खरं म्हणजे त्याचा अपमान त्याला सहन झाला नाही. भाऊ एक दिवस तलवार घेऊन गेला आणि माणसाचे हात तोडून आणले. माणसाचे हात, 20 माणसाचे हात तोडले त्याने, 40 हात. पाहता काय तुम्ही पाहता काय? हा, रोज अपमान करणाऱ्यांना सांगतो, पाहता काय तुम्ही? हा, 40 हात तोडले, 40. हा, माणसाचे. डोक्यावर घेतला गठ्ठा महाराज बांधून, सगळं रक्त बाहेर पडत होता, रक्त बंबाळ झाला. आणला घरी तो हाताचा गठ्ठा, इथून तोडले हात आणि टाकले महाराज त्या सौभाग्यवतीच्या समोर. बापरे. आणि म्हटला की बघ, म्हणत होती ना माहित आहे कोणाचे हात आहेत? म्हणे माणसाचे आहेत. म्हणत होती ना माहित आहे? पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले, पठ्ठ्याने. मी काल साताऱ्यावरूनच आलो म्हणून म्हटलं, मी काल साताऱ्याहून आलो म्हटलं म्हणून कॉलर टाईट केली. तुम्हाला काही समजलं का नाही? समजलं. चला, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. सौभाग्यवतीने विचारलं, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडल्यापेक्षा पठ्ठ्याने माणसाचे मुंडकेच का तोडून आणले नाही? पठ्ठ्या म्हटला, मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते.
युद्ध करणं ह्या गोष्टी कठीण आहेत, कठीण आहेत, हे सांगायचंय मला. तसंच महाराज, तुम्ही सरळ थोडंसं सरळ बसा. युद्ध करणं कठीण आहे, तसंच पर्वतामध्ये चढणं कठीण आहे, तसं वैराग्य सुद्धा कठीण आहे, कठीण आहे. नव्हे वैराग्य सोपारे मज बोलतान वाटे खरे, बोलतान वाटे खरे, मज बोलतान वाटे खरे. माऊली असं म्हणतात, उस्ती करायची असेल तर अजगराची करा. ऐकताय ना तुम्ही? उस्ती करायची असेल तर अजगराची करा. तुम्हाला एखाद्या बिळामध्ये राहायचं असेल तर ज्या बिळामध्ये वाघ असेल त्या बिळामध्ये राहा. आणि तुम्हाला जर कुठं उडी टाकायची असेल तर एखादी कढई तापलेल्या, अशी उकळतं तापलेलं तेल आहे त्याच्यामध्ये टाका. सोपं आहे, सोपं आहे. अजगराची उस्ती करणं जसं कठीण आहे, ज्या बिळामध्ये वाघ राहत असेल त्या बिळामध्ये आप म्हणून शिरणं जसं कठीण आहे, तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये भजे तळता येतील पण त्याच्यात हात घालणं जसं कठीण आहे, तसं गप्पा जरी सोप्या असल्या तरी वैराग्य कठीण आहे महाराज. विठाला विठाला प्रसंग अनेक आहेत. राम प्रभूचा वनवास निश्चित झाल्यानंतर लखनजी सुद्धा रामप्रभूच्या सोबत जाण्याची तयारी करतात. माझा भाऊ जर वनवासात जात असेल तर मला सुद्धा वनवासात जावं लागेल. माझ्या भावाचं दुःख हे माझं दुःख आहे, माझ्या भावाचा आनंद हा माझा आनंद आहे. भाऊ हे अत्यंत महत्त्वाचे असतात, त्यांचं प्रेम सुद्धा महत्त्वाचं असते. रामायण याच्यासाठी ऐकलं पाहिजे की ते मंदिरातल्या देवतेची कथा नाही. रामायण हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बंधुप्रेम आहे की ज्या बंधुप्रेमाची आज प्रत्येक घराला गरज आहे. आणि म्हणून रामप्रभू वनवासात निघाल्यानंतर लखनजी म्हणतात, मी नाही घरी थांबणार, मी सुद्धा तुमच्यासोबत येणार. वैराग्य सांगतो. सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी लखनजी ज्यावेळेला जातात आणि सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी गेल्यानंतर वल्कले धारण करून गेलेल्या लखनजीला सुमित्रा विचारते, लखन, हा मा शरम नाही वाटत? कशाची मा? तुला माहित नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? म्हटले, हा मा. ज्या दिवशी माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे त्या दिवशी तुझ्या अंगावर मी राजवैभवी पोशाख पाहणार होती. वल्कले धारण करून माझ्या समोर उभा राहिलाय तू. माझ्या राघवच्या गादीबद्दल जर तुझा विचार अनुचित असेल तर तुला अयोध्येत राहण्याचा अधिकार नाही, वनवासात निघून जा. हे ऐका बरं का तुम्ही, हे तुम्हाला काम येईल. वनवासात जाण्यासाठी चालू मा? का जात नाही? एकटा नाही मा, दादा सुद्धा आहे मा. हा सगळा वृत्तांत ज्यावेळेला सुमित्रा मातेला समजतो त्यावेळेला सुमित्रा माता कैकेयीला दोष लावते आणि सुमित्रा माता लक्ष्मणाचा हात आपल्या हातात घेते आणि सुमित्रा माता म्हणते, लक्ष्मणा, माझा राघव जर वनवासात जात असेल तर मग तुझं अयोध्येत काय काम आहे? रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा, अयोध्याम अटवम विद्धी गच्छता तथा सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, जानकी तुझी आई आहे. आजपासून तुझे वडील दशरथ नाहीत, राम तुझे वडील आहेत. जा बाबा, वनवास तुझ्यासाठी अयोध्या आहे. तात तुम्हारी मातुबाई देही, पिता राम सब भाती स्नेही. तात तुम्हारी मातुबाई देही, पिता राम सब. तात
तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भाती सनेही। तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भाती सनेही। तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम तात तुम्हारी मातु वैदेही लखन, आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील श्रीराम आहेत आणि आजपासून वनवास तुझ्यासाठी अयोध्या आहे। तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भाती सनेही। तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भाती सनेही। तात तुम्हारी मातु वैदेही पिता राम सब भाती सनेही। भाती सनेही लखनजी आपल्या आईचं दर्शन घेतात। मला असं वाटतंय मुलगा किती मोठा असला तरी तो आईपेक्षा मोठा नसतो। आईचं दर्शन घेऊन असे पुढे चालतात आणि आपला पोरगा 14 वर्ष वनवासात जाणार आहे म्हणून सुमित्रा मातेचा धीर जातो। मला माहित आहे शिक्षणासाठी जरी मुलगा बाहेर जात असला तरी माय रडत असते, बरोबर आहे? ती सारखी त्याची आठवण करत असते। 14 वर्ष वनवासात चाललंय म्हणून सुमित्रा मातेचा धीर जातो। सुमित्रा माता एका खांबाला पकडते आणि सुमित्रा माता एकदा आणखी लखनजीला आवाज देते, लखन, हा मा, ए लखन बेटे, ओ मा, राघवची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासात चाललाय दादा तू? हा मा, माझ्या राघवची सेवा करत असताना तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये लखन। स्वप्नामध्ये येऊ नये मा, हा स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये। मग स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यानंतर पडत असते ना। सुमित्रेचा लखन आजपासून प्रतिज्ञा करते की 14 वर्ष झोपणारच नाही, तर स्वप्न कसं पडेल मा? एक लक्षात ठेवा, याला वैराग्य म्हणतात, वैराग्य म्हणतात। जोपर्यंत विषय समोर येत नाही तोपर्यंत आपलं वैराग्य टिकते महाराज। एखाद्या वेळेला विषय समोर आला ना आणि भजे जर खूप चांगले दिसले ना, एकादशी सुद्धा ध्यानात राहत नाही हो। एकादशी सुद्धा लक्षात राहत नाही। आपलं वैराग्य आता आहे, आपण एकदम आहे बा, आपण वैराग्य, आपण असं। पण आता हे कीर्तन सुटलं आणि जर भजे चांगले दिसले, गेलं वैराग्य। कसं आहे, तुम्हाला कीर्तन ऐकण्याची जी पद्धत आहे ना ती फार महत्त्वाची आहे बरं। कीर्तन ऐकण्याची परंपरा लक्षात घेतली पाहिजे, ही प्रस्तावना आहे नाही का? कारण काय तुम्ही नेहमी, तुम्हाला असं वाटतं की कधी विनोद येतो नाही का, कधी आपण हसतो, कधी असं नसते ते का? कीर्तन ऐकण्याची एक परंपरा जर तुम्ही लक्षात नाही घेतली ना तर वक्त्याला तुमच्या पद्धतीने कीर्तन करावं लागतं आणि तुमच्या पद्धतीने कीर्तन केलं की दोघांची अधोगती होते। लक्षात ठेवा, तुमची आणि आमची सुद्धा। हे का करमणुकीचं साधन आहे का लेका? हे उद्धाराचं साधन आहे, याच्यात उद्धार झाला। तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा,
समचरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा तेथे आते देव उभा जैसी समचरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा जैसी समचरणाची शोभा तेथे आते देव प्रेम हरिदास नाथ तेथे आते देव उभा जैसी समचरणाची शोभा रंग भरे तेथे आते देव जैसी समचरणाची शोभा कीर्तनामध्ये देव उभा असतो. प्रल्हाद स्थालधारी तरल जगतया च उद्धवा काश्यधारी असं असतील का कीर्तन. आता तुम्ही मोठं कठीण झालं महाराज. आमच्यासारखे तर अशी पंचायत झाली की कसं करावं कीर्तन. आता कसं कीर्तन करावं, कसं कीर्तन करा, काय म्हणावं बा आपण कीर्तनात. हो, काय लक्षात आहे. आता आम्ही तसे वेदांती आहोत का महाराज. आम्ही बरोबर एकाच गुरुकडे शिकलो, पण तो सगळा वेदांत गुडवून ठेवावा लागतो आणि सांगावं लागतं. पहा, पण तसं नाही लेको. खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर कीर्तन सुद्धा काहीतरी घेऊन उठलं पाहिजे ना. विनोद हा काय कीर्तनातून नेण्याचा विषय आहे. मजा ही काय कीर्तनातून नेण्याचा विषय आहे. तत्व हे कीर्तनातून नेण्याचा विषय असतो. लक्षात ठेवा. काय तत्व तुम्ही तुमच्या पदरामध्ये घेऊन चाललात. की एखादं तरी तत्व घेतलं पाहिजे. एखादं तरी तत्व आपण स्वीकारलं पाहिजे. एखादा शब्द स्वीकारून जर तुम्ही गेलात ना, 7 दिवसामध्ये 7 वाक्य जरी तुमच्या डोक्यामध्ये राहिले तर ते वाक्य तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून कीर्तन, अरे तिथं देव उभा असतो लेका. होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. आणि म्हणून कीर्तन ही परंपरा लेका फार चांगली परंपरा आहे. अरे म्हणून लेका चांगले चांगले विद्वान कीर्तनकार कोणीच विचारत नाही हो त्यांना. कीर्तनी स्वधर्म जोडे, कीर्तनी चित्त शुद्धी जोडे, कीर्तनी परब्रह्म आतुडे, मुक्ती तयापुढे लाजूनी जाय. हे कीर्तन करत नाहीत म्हणून बरं आहे का नाही. बरोबर आहे का माझं. या मावल्यांना म्हणतोय बरोबर आहे ना माझं. एक एक वाक्य घेऊन जा कीर्तनातलं, समाधान मिळेल का तुम्हाला. अंतरी श्री हरिती जैन करोनी मूर्ती ठसावी. अंतरी श्री हरिती ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताचा घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताचा घरची. जैन करुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरची. जैन करुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. ऐसी कीर्तन आहे संताच्या घरची. भक्ती ज्ञान वैराग्याचा भगवद्गीता करावा. ज्ञान वैराग्याच्या तीव्रवाला. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताचा घरची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताचा घरची. अशी मर्यादा आहे. आमचे पंढरीनाथ म्हणायला असल्यानंतर काय असं म्हणून ऐकत झाले गो. नाही महाराज, या कीर्तनाला खूपच गर्दी होती. असं नका करू. उद्धारासाठी ऐका. आणि म्हणून तुम्हाला सांगत होतो, वैराग्य पाहिजे ज्ञानासाठी. ते नाही ना आपल्याजवळ. मला असं वाटतं की मग आपण दुसरा मार्ग निवडू. विधिनिषेध पाहिजे कर्मासाठी. तो आहे का आपल्याजवळ. नाही ना. विधिनिषेध फार वेगळा असतो लेका. बोलू नका रे पाठीमागं.
बोलता काऊन रे बाबा? बोलू नका, बोलू नका. कर्म करण्यासाठी विधी निषेधाची गरज आहे. काय झालं भाऊ, एका घरी महापूजा ठेवली, त्याला सत्यनारायणाची पूजा म्हणतात. आणि ब्राह्मण बुवा आले 9 वाजता. यजमान झोपलेलेच होते तोपर्यंत. यजमान काय आता रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात आणि दिवसा 9 वाजेपर्यंत झोपतात. बघा बरं, इथं म्हाताऱ्या लोकांना विचाराले का 4 वाजता उठत होते लोक, आहे ना? 5 वाजता तर म्हशी पाहणं होत होत्या. हो, आता किती वाजता उठतात तुमचे नातू? 10 वाजता ना? 10 वाजता उठतात. 10 वाजता. 10 त्यांचा म्हणजे सूर्य उदय होण्याच्या अगोदर नंतर यांचा उदय होतो. सूर्य उदय पहिले, नंतर यांचा उदय. काय काम उरले तुमच्याकडून? 10 वाजता 9 वाजता उठताले का? हे काय उठण्याची वेळ आहे का? सकाळी उठलं पाहिजे. उठा उठा प्रभात झाली, उठलं पाहिजे. सकाळी उठल्याने आरोग्य चांगलं राहतं. पण हा यजमान झोपलेला होता. 9 वाजले तरी झोपलेला होता. ब्राह्मण बुवा आले. आल्यानंतर बाईने यजमानाला असं कान धरून उठवलं. कसं उठवलं सांगत जाय ना तू? कान धरून. यजमान कोणाला म्हणतात? झोपणार. आता आपल्या पुढचा निघला हो, बरोबर आहे. 9 वाजेपर्यंत यजमान कोणाला म्हणतात? म्हणजे झोपणाऱ्याला म्हणतात म्हणे यजमान. उठवला यजमान कान धरून, त्याच्या अंगावर पाणी टाकलं आणि ब्राह्मण बुवाच्या पुढे बसवला. ब्राह्मण बुवाने तोपर्यंत पूजा वगैरे सगळी मांडली होती. आणि ब्राह्मण बुवाच्या समोर यजमान बसल्यानंतर ब्राह्मण बुवाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण बुवा म्हटले, आता डोळ्याला पाणी लावा, डोळ्याला पाणी लावा. असं म्हटल्यानंतर यजमानाला माहीत नव्हतं कोणाच्या डोळ्याला पाणी लावायचं, म्हणून त्या ठिकाणी यजमानाने आता बामणबुवाच्या डोळ्याला पाणी लावला. बामणबुवा म्हटले की अरे माझ्या डोळ्याला नाही, पोथी आहे ना, पोथी अशीच असते, माझ्या डोळ्याला पाणी नाही, तुझ्या डोळ्याला लावायचं. नंतर आता अक्षिदावा म्हटल्यानंतर आता किती व्हायच्या आणि कुठं व्हायच्या हे यजमानाला माहीत नसल्यामुळे यजमानाने आंधुळीभर तांदूळ घेतले आणि बामणबुवाच्या तोंडावर टाकले. अरे माझ्या अंगावर नाही टाकायचे, इथं टाकायचे आहे. शेवटी बामणबुवाला राग आला आणि ब्राह्मणबुवाने आपली बाई वर सारली आणि यजमानाच्या कानाखाली झाड काढला. यजमानाला असं वाटलं हा विधीतलाच प्रकार असला पाहिजे. पूजा करता करता ज्या अर्थी ब्राह्मणबुवाने आपल्या कानाखाली जाळ काढला त्या अर्थी हा विधीतलाच प्रकार असला पाहिजे. आता ब्राह्मणबुवाने जशी विधी केली तशी आपण केली पाहिजे. यजमानाने सुद्धा विधी केली. ब्राह्मणबुवाला आणखी राग आला आणि ब्राह्मणबुवा आता त्या ठिकाणी यजमानाच्या छातीवर बसले. ब्राह्मणबुवा 75 वर्षाचे असून 35 किलोचे होते आणि यजमान हा 50 वर्षाचा असून 105 किलोचा होता. आणि ब्राह्मणबुवा त्याच्या छातीवर बसल्यानंतर यजमान म्हटला की होऊ द्या ब्राह्मणबुवा, आता नंतर माझा नंबर आहे. तिथं बिचारी ती बाई पाहत होती, काय बाई पूजा, कशी बाई पूजा. बरं झालं बाई अर्धच घर सारवलं. सगळं घर जर सारवलं असतं तर बामणबुवा इथंच गेले असते. एक लक्षात ठेवा, कशासाठी बोललोय मी? कर्मासाठी बोललोय, कर्मासाठी बोललोय. मोडोनी वाटा, मोडोनी वाटा, सूक्ष्म मोडनी
आपल्यासाठीच, पण आपल्याला कोणता जमते याच्यातला नाही ना जमत. म्हणून महाराज म्हणतात कोणाला एका लक्षात ठेवा, कोणचाच मार्ग जर जमत नसेल, आता तुम्हाला कीर्तनातले अनेक मार्ग आहेत, कीर्तनातले अनेक भाग आहेत. माझ्या पाठीमागं टाळ घेऊन जे उभे आहेत ना, हा टाळकरांचा भाग आहे. हा जमत नाही ना, मग हा दुसरा भाग आहे मृदंगाचा, नाही का. हा जमत नाही ना, मग तिसरा भाग आहे विणा घेण्याचा. हा जमत नाही ना, चौथा भाग आहे सोपदार होण्याचा. हा जमत नाही ना, पाचवा भाग आहे श्रोता होण्याचा. आणि हे जमत नाही ना, तर सहावा भाग आहे हा मंडप झाडून काढण्याचा. आणि हा कीर्तनाचा भाग आहे. मी उभा आहे इथं, ह्या नारदाची गादी आहे, हा एक भाग आहे कीर्तनाचा. हे सगळं कीर्तनाला लागतंय. पण तुम्हाला सांगू, कीर्तन करणाऱ्याला जे फळ भेटते ना, त्याच्यापेक्षा जास्त फळ हा मंडप झाडून काढणाऱ्याला भेटते. महाराज आम्ही म्हणतोय सेवा, पण मला असं वाटतं की ही सेवा आहे का नाही हे आम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सेवा कशाला म्हणतात रे? हा, अरे पण सेवा कशाला म्हणतात? जे निशुल्क केल्या जाते तिला म्हणतात सेवा. निशुल्क केल्या जाते तिला म्हणतात सेवा. आम्ही आहो सेवा करण्यासाठी उभे आहेत. पण सज्जनानो, मला नाही वाटत की ही निशुल्क आहे म्हणून. पण मला असं वाटतं की तुम्ही भाग्यवान आहात. या सप्ताहामध्ये जर तुम्हाला कोणाला पाणी वाढण्याची सेवा भेटत असेल, स्वयंपाक करण्याची सेवा भेटत असेल, पाणी खरं म्हणजे वाढ करण्याची सेवा भेटत असेल, त्याहीपेक्षा पात्र वाढण्याची सेवा भेटत असेल, मीठ वाढण्याची सेवा भेटत असेल, तर या ठिकाणी तुम्ही सेवा करा. ही सेवा खऱ्या अर्थाने तुम्हाला देवापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. ही सेवा आहे. सेवा अनेक असतात. चिंतन सेवा आहे, कीर्तन सेवा आहे, नाही का. चिंतन सेवा आपण चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग, कीर्तन सेवा, नाही का. या सगळ्या सेवा आहेत. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा आहे महाराज, कीर्तन हे लौकिकासाठी एखाद्या वेळेला केलं जातं, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा आहे म्हणजे चरण सेवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुमच्या घरी जर महाराज आले, भाऊ ठाकरे भाऊ, महाराज आल्यानंतर तुम्ही त्यांची पूजा करता. मला असं वाटतं आमच्याकडे जर महाराज आले चोपदार की त्याला समोर उभं करतात आणि त्याच्या डोक्यावर पाणी टाकतात. तुमच्याकडे पाया म्हणजे डोक्यापेक्षा पाय महत्वाचे आहेत का? त्याच्या पायावर पाणी टाकतात. मला असं वाटतंय की डोक्यावर पाणी टाकणं हे रूपाची सेवा आहे आणि पायावर पाणी टाकणं हे स्वरूपाची सेवा आहे. स्वरूपाची आहे, हे स्वरूप आहे प्रभूचं. हे स्वरूप. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि म्हणून सेवा धर्म हा अत्यंत महत्त्वाचा धर्म आहे. हा शरणागतीचा मार्ग सेवा धर्म अत्यंत महत्त्वाचा धर्म आहे. जशी शरणागती महत्त्वाची आहे, त्यासाठी सामुग्रीची गरज नाही, तशी सेवेसाठी सुद्धा महाराज, ज्या मालकाची सेवा तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल, तो मालक तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात ही कोणाची सेवा करायची हे ठरवलं पाहिजे बरं का. आपण कोणाची सेवा करतो? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवकामध्ये काही प्रकार असतात महाराज. काही निकामी सेवक असतात, काही सांगकामी सेवक असतात आणि काही वाढकामी सेवक असतात. निकामी सेवक, जा रे रामभाऊ त्या घरून दूध घेऊन ये म्हटले, मग तिथं कुत्रं असलं तर अरे नाही मेलं ते मागच्या आठवड्यात कुत्रं, जा. मग त्याने दुसरं घेतलं असेल तर पोराला एखादं सांगा तुम्ही, त्याला करायचं नसलं की ते असे कारणं सांगते. मग त्याने दुसरं घेतलं असेल तर अरे नाही घेतलं दुसरं, जा. मग त्याने त्याच्या म्हशीने दूध नसेल दिलं तर याला आणायचंच नाही. हे निकामी. काही सांगकामे.
सांगकामी सेवक असे असतात की एक माणूस पूर्वी घोड्यावर बाजार करायची पद्धत होती आणि मालकाने पाठीमागून तो नौकर चालत होता. त्या मालकाने सांगितलं की घोड्यावरचं जे पडेल त्याच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का तू. आणि मग त्याच्याकडे चालत गेला. बाजार झाल्यानंतर दुपारची वेळ झाली आणि जेवणाची वेळ झाली. जेवणाची वेळ झाल्यानंतर त्याला सांगितलं नौकर जा तो आपला काय म्हणतात त्याला टिपिंग घेऊन ये. टिपिंगच ना, जेवणाचा डबा घेऊन ये. जेवणाचा डबा आणायला म्हटले तो पडला. म्हटले मालक पाठीमागच. अरे मूर्खा, तुला सांगितलं होतं ना लक्ष द्यायचं, जे जे घोड्यावरून पडेल त्याच्यावर लक्ष द्यायचं असं सांगितलं होतं ना. तो म्हटलं तुम्ही लक्ष द्यायचं सांगितलं, उचलायचं कुठं सांगितलं? उचलायचं सांगितलं नाही, तो तिथंच पडलाय. मूर्ख कुठलाही पिशवी घे म्हणे, आता घोड्यावरून जे जे खाली पडेल ते उचलून घ्यायचं. घेतली त्याने पिशवी. सांगकाम्या होता आणि घोडं भरपूर त्याने भुसा खाल्ला, चणे खाल्ले, ते असं चढावर लागलं. आणि मालक जरा दुहेरी हड्डीचा होता. चढावर लागल्यानंतर त्याने आपली विधी केली. कोणी? घोड्याने. आणि घोड्याने विधी केल्यानंतर याला सांगितलं होतं जे जे खाली पडलं ते उचलून घ्यायचं. घेतलं त्याने पिशवीत. घरी आल्यावर ते ठेवलं. काय आणलं काय आणलं काय आणलं काय आणलं, तेवढ्यात लाईट गेली. पोराने त्या पिशवीत हात घातला त्यामुळे आलू बोंडे आणले. याला म्हणतात सांगकामी सेवक. काही वाढ कामे असतात. म्हातारी आजारी होती आणि सांगितलं जा गोळ्या घेऊन ये. म्हातारी आजारी आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, गोळ्या घेऊन ये. त्याने गोळ्या तर आणल्याच महाराज, पण सुतही आणली. त्यांनी बांबूही आणले, त्यांनी मडकही आणलं. तुमच्या काही लक्षात आलं का नाही? सेवा कशी असली पाहिजे? जे आपल्या मालकाला खऱ्या अर्थाने आवडेल ती सेवा असली पाहिजे. सेवकी करावी सांगितले काम. अर्थात महाराज म्हणतायत की माझं जीवन तुझ्या सेवेसाठी समर्पित झालं पाहिजे देवा. आणि खरं सांगू का, मी जन्म घेणं काही बरं नाही, पण तुझी सेवा जर भेटत असेल तर घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. घेईन मी याच्यासाठी देवा. घेईन मी जन्म याच्यासाठी कशी असली पाहिजे महाराज? त्यासाठी उदाहरण आहे. 10 मिनिट राहिले तर आपल्याकडे. पतीच्या अनुसरून नाही, पतीच्या नाही, दुसरी ओळ येते. विठाला 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 विठाला
पतीची सेवा कशी करावी तर पतीच्या मनाप्रमाणे करावी, आपल्या मनाप्रमाणे नाही, त्याला सेवा म्हणतात. अनुसरोनी पतिव्रता. काय झालं, लग्न झालं आणि विचारलं मी, काय रे खूपच नाराज दिसतो रे, काय करावं म्हणे, गड्या हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली म्हणे. डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे, डोकेदुखी म्हणजे नेमकं काय. तो म्हटला हिवाळ्याचे दिवस असले आणि आपण चहा करून मागितला की ती सरबत करते म्हणे, आपण सरबत मागितलं की चहा करते म्हणे. रडत होता बिचारा. मी त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. अरे म्हटलं चहा मागितला की काय करते म्हणे सरबत, सरबत मागितलं की काय करते म्हणजे चहा. असं करणं हेंग्या लढतो कशाला, मी सांगतो तसा कर. म्हटलं काय करू सांग ना. म्हटलं ज्या वेळेला तुला सरबत लागत असेल त्यावेळेला ज्या वेळेला चहा लागत असेल त्यावेळेला सरबत मागायचं. हे सगळं तुम्ही फटाफट सांगितलं, अनुभव तर नाही तुमचा असा. प्रयोग सक्सेस झाला, प्रयोग सक्सेस झाला आणि 1 महिना निघून गेल्यानंतर त्याच्या वडिलाचं श्राद्ध आलं. तो म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे. म्हटले मग, मला असं वाटते आपल्या गावात सप्ताह चालू आहे. म्हटले मग, मला असं वाटतं की श्राद्धाला आपण त्यातले 50 वारकरी जेवायला सांगितले पाहिजे. म्हणे 50 नाही 100 सांगायचे. उलटी होती ना. म्हटले चला बा 100 सांगू, पण मला असं वाटते की तू त्यांना चांगलं पिठलं भाकर करशील. अशी वीज कडाळली महाराज. पिठलं भाकर असते का, कढी असते, वडी असतात, भजी असतात, कुरड्या असतात, सांडोया असतात, खीर असते. म्हणे पिठलं भाकर, तुम्हाला तर काही सांगत जा ना, तुम्हाला माहीत आहे ना सगळं. सगळे पदार्थ तयार झाले आणि वारकरी आले. वारकऱ्याचे पात्र वाढल्या गेले. वारकरी जेवायला बसले. पंगत जर दुसऱ्याच्या घरची असेल तर कसं जेवण केलं पाहिजे ते सांगून जातो. टचून जेवलं पाहिजे. टचून कशाला म्हणतात, इथं बोट लावायचं आणि इथं बोट लावायचं. ही जागा ही जागा एवढी टणक होणार नाही तोपर्यंत जेवायचं, याला टचून म्हणतात. वारकरी टचून जेवले. वारकरी निघून गेले. पात्र श्राद्धाचे होते. तो म्हटलं हे बघ हे नदीला पूर आलेला आहे. म्हटले मग, मी घेऊन जातो हे पात्र. म्हणे तुम्ही नाही, मी जाणार. गेली. म्हटले बाबा गुडघे इतक्याच पाण्यात जाजो. ते म्हणे गुडघे इतक्या नाही, गळ्या इतक्या पाण्यात गेली. पाहता काय लेको, गेली ना वाहून. वाहून गेली. नदी खाली वाहत होती. रामभाऊ उलटा पाहत होता. नदी अशी खाली वाहत होती. रामभाऊ उलटा पाहत होता. 2-4 माणसं भेटले. रामभाऊ काय पाहतो रे. म्हणे वाहून गेली. याच नदीत. म्हटलं याच नदीत. अरे पण म्हणजे दृष्टांतातला रामभाऊ आहे. अरे पण नदी तर खाली वाहते, तू असा गेली असेल तर खाली गेली असेल, तू असं उलट काऊन पाहतो. तो म्हटला ती खाली जाऊ शकत नाही, ती उलटी होते. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. सेवा करायची असेल तर मला असं वाटते देवाला आवडेल ती सेवा केली पाहिजे. आवडे देवासी व एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नाही का, नाही का. म्हणून खऱ्या अर्थाने कशासाठी महाराज म्हणतात, महाराज म्हणतात मी असा अत्यंत कष्टतर असलेला जन्म घेईल. आणि कशासाठी घेईल, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पण सेवा करणार कशी, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन.
हरिनाम कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन करील, अखंड नामचिंतन करील, याला नामस्मरणाची सेवा म्हणतायत. हरिनाम कीर्तन. आणखी काय कराल? संतांचं पूजन करील. माझ्या घरी जर संत आले तर त्याची मी पूजा करेल. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. आणखी काय कराल सेवाल महाराज तुम्ही? घालीन लोटांगण महाद्वारी. घालीन लोटांगण महाद्वारी. महाद्वारामध्ये मी लोटांगण घालेल. हा लोटांगण हा शब्द या अभंगात असल्यामुळेच मी अभंग घेतला, लक्षात ठेवा. घालील लोटांगण वंदिन चरण. घालील लोटांगण वंदिन चरण. डोळ्यान पाहिन रूप तुझे. डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमी आलिंगन अनन्य पूजन. घालील लोटांगण वंदिन चरण. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालीन लोटांगण महाद्वारी. सज्जनानो, एक विचार करा आपण. मला असं वाटतंय की शेतापर्यंत पायी जाणं जर लोकांच्या जीवावर येत असेल, आता पायी जात नाही आता शेतामध्ये कोणी. झालंय 5 मिनिटात थांबतोय, उठू नका कोणी. शेतामध्ये पायी जात नाही कोणी, मोटरसायकल घेऊन जातात. बरं, मी आश्चर्य करतो, शेतामध्ये मोटरसायकल घेऊन जा तुम्ही, पायी जाऊ नका. पण तुम्ही सकाळी सुद्धा मोटरसायकल घेऊन जाता. राम राम, कुठं चालले ते डबा दाखवतात. सकाळी सुद्धा मोटरसायकल घेऊन जातात. म्हणजे पायी शेतापर्यंत जाणं हे जर शेतकऱ्याचा जीवावर येत असेल तर पंढरपूरला पायी जाणं हे किती कठीण असेल. आणि पंढरपूरला पायी जाणं जर इतकं कठीण असेल महाराज, तर त्या पंढरपूरला लोटांगण घालत जाणं किती कठीण असेल. लोटांगण घालणं का सोपं आहे का? म्हणजे वाटते असा काय म्हणतात त्याला, ते करणं जरा त्याच्यापेक्षा सोपं आहे. दंडवत करणं सोपं आहे महाराज, लोटांगण घालणं त्याहीपेक्षा कठीण आहे. लोटांगण घालत असताना बॅलेन्स राहत नाही. एखाद्या वेळेला तुम्ही लोटांगण घाला, माणूस इकडे जातो इकडे जातो. रस्त्याने लोटांगण घालायचं असते. हे काय झालं असेल त्यांचं? पण मला असं वाटतं की ज्यांनी आपलं सबंध जीवन देवासाठी समर्पित केलं असेल ना, त्यांना हे सगळं करत असताना चिंता वाटत नाही. त्यांच्यापुढे एकच ध्येय असते की मी लोटांगण घालायला तयार आहे गड्या देवा, पण मला तुझी चरणसेवा झाली पाहिजे. तुझ्या चरणाजवळ यायला मी लोटांगण घालत यायला तयार आहे. आणि म्हणून लोटांगण हे महाराज म्हणूनच नाव आहे ना, म्हणूनच नाव आहे. घालील लोटांगण महाद्वारी. महाद्वारामध्ये मी लोटांगण घालेल. आणि खरं म्हणजे लोटांगण घालत मी त्या ठिकाणी जाईल. सज्जनानो, लोटांगण घालत जर महाराज पंढरपूरपर्यंत जात असतील आणि आमचे गोलू महाराज या ठिकाणी जर त्यांचं मंदिर बांधत असतील आणि कोणी जर त्या मंदिराला देणगी दिली असेल, तर हा संदेश या परिसरामध्ये टिकून राहावा असं वाटत असेल तर आपण त्या मंदिराला मदत करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. आम्ही आपल्या इथं आलो होतो नाही का, काय त्याचं नाव, वाघागड. आमचे महाराज हरिभक्तीपरायण ठोकळ महाराज वासुदेव महाराजांचे कृपांकित होते. फार सुंदर कथा करायची. मला असं वाटते की ठोकळ महाराजांनी त्या ठिकाणी गेले, मंदिर बांधलं आणि त्यांची सेवा ही लोक करतात. असं स्थान तयार झालं महाराज की अनेक लोक त्या ठिकाणी आता दर्शनासाठी येतात आणि संदेश घेऊन जातात, सेवेचा संदेश घेऊन जातात. तसं लोटांगणे महाराजांचं या ठिकाणी जर मंदिर झालं तर या ठिकाणाहून सुद्धा लोक पांडुरंगाच्या सेवेचा संदेश घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून हे मंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे. जे याला आधार देत असतील ते आमचे ठाकरे साहेबसुद्धा अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे त्यांचं. ज्यांनी जमीन दिली असेल त्यांचं योगदानसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि त्यांना मदत करणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण महाराज इथून लोटांगण घालत पंढरपूरला गेले. घालील लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळा आम्हा. लोटांगण घालण्याचं दुःख होणार नाही, सेवा करण्याचं दुःख होणार नाही. महाराज म्हणतात आम्ही आनंदे निर्भर असो भलते ठाई, आम्ही कुठाव हे आम्हाला कळणार नाही, कळत नाही. आणि सुख दुःखा नाही चाळा आम्हा. आमच्या जीवनामध्ये सुखही तेवढंच आहे, आमच्या जीवनामध्ये दुःखही तेवढंच आहे. आम्हाला सुखाशीही काही घेणं नाही, आम्हाला दुःखाशीही काही घेणं नाही. सुख दुःखा नाही चाळा आम्हा, अनेक सायास न करी न धरी आस, नाही का, होई न उदास सर्व भावे. आणि अनेक सायास न करी न धरी आस, अनेक सायास आम्ही करणार नाही सेवेशिवाय. न करी न धरी आस, आम्ही आस धरणारही नाही, आम्ही आस करणारही नाही. आणि खऱ्या अर्थाने आशा ही माणसाला दुःखाकडे घेऊन जात असते. आशा हीच जीवनामध्ये दुःखाची जननी आहे, लक्षात ठेवा. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्याशी. आशा फार वाईट आहे, फार वाईट आहे आशा. एका माणसाला सप्त्याचे नारळ आणण्यासाठी पाठवलं पंढरीनाथ महाराज. एक पोतभर नारळ आणायचे होते आणि त्याला सांगितलं की जा वाशिमवरून हे नारळ घेऊन ये. तो नारळ आणायसाठी गेला. त्यांनी नारळाची किंमत विचारली 30 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटत आहेत म्हणे, याच्यापेक्षा स्वस्त संभाजीनगरला. संभाजीनगरला गेला तो. नारळाची किंमत 20 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटत आहेत, याच्यापेक्षा स्वस्त पुण्याला भेटत आहेत म्हणे. नारळाची किंमत 10 रुपये. याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटत आहेत म्हणे मुंबईला. नारळाची किंमत 5 रुपये. आज 6वा 7वा दिवस अजून आलाच नाही, तिकडेच नारळ पाहतो. शेवटी विचारलं याच्यापेक्षा स्वस्त कुठं आहेत रे, म्हणजे याच्यापेक्षा स्वस्त नाही, आता फुकट आहेत म्हणजे कोकणात. गेलं कोकणात, चढलं नारळाच्या झाडावर आणि असं वर चढलं. असं ते वाकडं होतं झाड, खूप उंच होतं. खूप नारळ खाली टाकले, खूप नारळ खाली टाकले. उतरलं खाली. खाली उतरल्यानंतर आणखी एकदा वर पाहिलं, एवढं एक मोठं नारळ त्याला दिसलं. आणि मोठं नारळ तर असलंच पाहिजे म्हणे, आपल्या घरी नेलं पाहिजे नारळ. आणखी वर चढलं महाराज. माऊलीला सुद्धा त्याच्याबद्दल एक ओवी खर्च करावी लागली. जैशी तृष्णा वाढीन नलिया, मग मेरोही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुना ओळगो. गेलं वर. एका हाताने तुटत नव्हतं, दोन्ही हात लावले नारळाला. दोन्ही हात लावले तसे खोडाचे दोन्ही पाय निसटले. ते पाय काही खोडाला लागत नव्हते. आता मेलो म्हणे. आता खाली पडल्यावर कशाला जगायचं, आता खाली पडल्यावर सगळे नारळ आहेत, मेलो म्हणे. आता काय करावं काही कळत नाही. तेवढ्यात एका बाजूने पाहिलं, एक उंटावर माणूस बसलेला दिसला. त्या उंटावरच्या माणसाला त्याने आवाज दिला, ए दादा मला काढून दे रे, मी 1000 रुपये देतो तुला. ते उंटावरचंच होतं. ते उंटावरचं तिथं आलं. त्याने त्याच्या खाली असा उंट उभा केला आणि ते उंटावरचं उंटावर उभं राहिलं. आणि उंटावरचं उंटावर उभं राहून त्या वरच्याचे असे पाय पकडले. पाय पकडल्यानंतर त्या उंटाला असं वाटलं हे उतरलं, ते उंट निघून गेलं. वरचं म्हणते 1000 देतो, खालचं म्हणते 2 देतो, फक्त नारळ सोडू नको. आता आशा ही माणसाला दुःखाकडे घेऊन जात असते. आणि म्हणून न करी न धरी आस. आमच्या जीवनामध्ये सुख दुःखाला चाड नसल्यामुळे आम्हाला कशाचीच आशा नाही. आम्हाला जर सेवा भेटत असेल ना तर आम्हाला मुक्ती मोक्ष आमागरी कामाली मोक्ष आमागरी
अत्यंत महत्वाची आहे. सेवा धर्म ज्यांना प्राप्त झाला असेल त्यांना मी धन्यवाद देतो. देवाची सेवा तर केली पाहिजे. देवाची सेवा करत असाल तर फक्त देवाची सेवा होईल. पण साधूची सेवा करत असाल तर त्याच्या साधूची होईल आणि देवाची होईल. त्यांची केल्या पावे सेवा तुका म्हणे देवा. लोटांगणे महाराजांची सेवा करत असाल तर हे लोटांगणे महाराजांची सेवा असेल आणि ज्याच्या करता महाराज लोटांगण घेत गेले त्याची सुद्धा सेवा असेल. अरे हनुमंतरायाची सेवा म्हणजे रामप्रभूची सेवा आहे. असं लोटांगणे महाराजांची सेवा म्हणजे प्रभूची सेवा. करा, कोण्या तरी निमित्ताने करा. भव्य मंदिर उभं राहतंय त्या ठिकाणी तनाने करा, मनाने करा, धनाने करा. महाराजांनी लोटांगणाने केली. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर